Hello, hello friends. In the second chapter, in the previous lecture, we have studied hydrostatics, hydrostatic paradox, Gauss pressure and vacuum pressure. Then measurement of pressure by using mercury barometer and open tube manometer. In this lecture, we are going to discuss Pascal's law and other its application. If a pressure is applied to an enclosed fluid, it is transmitted undiminished to every portion of a fluid and the walls of the containing vessel provided effect of gravity is neglected. तर एका बंद अशा एनक्लोज अशा फ्लुइडवर जर तुम्ही प्रेशर ट्रान्समिट केला तर हा प्रेशर सर्व पोर्शनवर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो आणि ज्या कंटेनरमध्ये तुमचं फ्लुइड भरलेलं असेल त्या वेसलमध्ये त्या वेसलच्या ज्या वॉल्स असतील त्या जो इफेक्ट लिक्विडवर करतील किंवा फ्लुइडवर करतील तर तो इफेक्ट तुम्हाला ग्रॅव्हिटीचा इफेक्ट तुम्हाला निग्लेक्ट करायचा आहे. याचं ॲप्लिकेशन्स तुम्हाला बघायला मिळेल. हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक ब्रेक्स, सायकल पंप या प्रत्येक ठिकाणी प्रेशर आपण अप्लाय करतो आणि त्या प्रेशरचा इफेक्ट तुम्हाला त्या सगळ्या ठिकाणी बघायला मिळतो. हायड्रॉलिक तुम्ही बघितलं असेल, हायड्रॉलिक ब्रेक्स पण तुम्हाला माहिती आहेत, सायकलचा पंप सगळ्यांनी बघितलेला आहे. या सगळ्यांमध्ये कुठलं ॲप्लिकेशन होतं? पास्कल्स लॉचं ॲप्लिकेशन होताना आपल्याला दिसतं. नेक्स्ट टॉपिक इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. व्हॉट आर द टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? The molecular force of attraction between two molecules of a substance is known as a intermolecular force of attraction. दोन कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. हा फोर्स खूप शॉर्ट रेंज फोर्स आहे. त्याची रेंज 10⁻⁹ मीटर एवढी आहे. मग याचे प्रकार किती? तर याचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट इज कोहेसिव्ह फोर्स अँड सेकंड इज adhesive force. Attraction between two molecules of same substance is called as a cohesion. कोहेशन अशी प्रोसेस आहे की जिच्यामध्ये अट्रॅक्शन असतं दोन मॉलिक्युल्समध्ये आणि दोघी मॉलिक्युल्स हे सेम सबस्टन्सचे असतात. फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, खाली एक्झाम्पल पण दिलेले आहेत. दोन वॉटरचे मॉलिक्यूल एकमेकांवर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला आपण कोहेशन म्हणू शकतो. आणि तीच डेफिनेशन जर आपण फोर्सच्या भाषेत घेतली तर ती कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन बनते. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ कोहेसिव्ह फोर्स. ओके, सो दोघी डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त फोर्स कोहेसिव्ह फोर्स आणि कोहेशन ऑलमोस्ट सेम आहेत. अट्रॅक्शन बिटवीन टू मर्क्युरी मॉलिक्युल्स ऑल्सो दिस इज एक्झाम्पल ऑफ कोहेशन. कोहेशनचं सेकंड एक्झाम्पल घेऊ शकतो आपण की मर्क्युरीचे दोन मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे दोघी जे मॉलिक्युल्स आहेत ते एकाच सबस्टन्सचे असतील तर त्यांच्यामधला फोर्स कोहेसिव्ह फोर्स किंवा त्यांच्यामधली जी अट्रॅक्शनची प्रोसेस असेल तिला आपण कोहेशन असं म्हणू शकतो. ॲडिशन त्याच्या विरुद्ध आहे. विरुद्ध इन द सेन्स, अपोजिट इन द सेन्स की अट्रॅक्शन असणार आहे पण दोघी मॉलिक्युल सेम सबस्टन्सचे नसून डिफरंट सबस्टन्सचे असतील. ओके, सो अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ॲडिशन. और ॲडिसिव्ह फोर्सची डेफिनेशन बघितली तर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन two molecules of different substance is called as a adhesive force. Attraction between glass molecule and water molecule or attraction between ink molecule and paper molecule. आपण पेपरवर लिहितो, पेनाच्या साह्याने लिहितो. पेनामध्ये काय आहे तर इंक आहे आणि पेपर मॉलिक्युल्स त्याला पकडून ठेवतात. तर कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ॲडेसिव्ह फोर्स, कारण इंक आणि इंकचे मॉलिक्यूल आणि पेपरचे मॉलिक्यूल हे वेगवेगळ्या सबस्टन्सचे आहेत. तसंच दुसरं एक्झाम्पल ग्लास मॉलिक्युल्स आणि वॉटर मॉलिक्युल्स. काचेच्या ग्लासात पाणी जर भरलं असेल आणि तुम्ही ग्लास एम्प्टी जरी केला तरी सम वॉटर इज स्टील ऑन द सरफेस ऑफ द ग्लास. तरी त्या ग्लासच्या सरफेसवर तुम्हाला काहीतरी वॉटर तिथे चिपकलेलं दिसतं. पूर्णपणे कधीही तो ग्लास पूर्ण कोरडा होणार नाही लगेचच्या लगेच. ओके, सो these are types of intermolecular forces, that is cohesive force and adhesive force. For same substance it is cohesive force, for different substance it is adhesive force. Then next topic is range of molecular attraction or sphere of influence.
the maximum distance between two molecules up to which molecular force of attraction is effective is called as range of molecular attraction or molecular range. तर दोन तुम्ही वॉटरचे मॉलिक्यूल घेतले आणि हे दोघे मॉलिक्यूल जर 1 मीटरवर ठेवून दिले तर हे दोघे एकमेकांना अट्रॅक्ट करू शकतील का? तर नाही करू शकणार. तर एका ठराविक असं पर्टिक्युलर असं डिस्टन्स असणार आहे, एवढ्या डिस्टन्समध्येच ते एकमेकांवर काय करू शकतील, अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करू शकतील. मग त्यांच्यामधलं जे मॅक्सिमम असं डिस्टन्स आहे की जिथपर्यंत ते एकमेकांवर अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करू शकतात, दिस डिस्टन्स, त्या डिस्टन्सला, त्या मॅक्सिमम डिस्टन्सला तुम्ही काय म्हणणार? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन और मॉलिक्युलर रेंज. त्याची व्हॅल्यू आहे 10⁻⁹ मीटर. स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स, an imaginary sphere having molecule as its centers and the range of molecular attraction as its radius is called as sphere of influence of that molecule. फिगरमध्ये तुम्ही बघू शकताय की सेंटरला आपण एक एम नावाचा जो दाखवला आहे तो मॉलिक्यूल आहे आणि आर त्याची रेडियस आहे, असा एक स्पियर तयार होईल. म्हणजे काय की त्या मॉलिक्यूल सेंटरला असणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक इमॅजिनरी स्पियर तयार होईल. हा इमॅजिनरी स्पियर हा त्याची काय असणार आहे तर तो त्याची त्या रेडियस, त्या स्पियरची तो रेडियस असणार आहे आणि ही जी रेडियस आहे ही किती असणार आहे तर ती मॉलिक्युलर रेंज एवढी असणार आहे. म्हणजे सेंटरला कोण आहे? मॉलिक्यूलपासून तुम्ही त्याची जेवढी रेंज असेल अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करण्याची, तेवढ्या अंतरापर्यंत च्या रेंजमध्ये तेवढा काय तयार होईल तर एक स्पियर तयार होणार आहे. सो दिस पिक्चर शोज यू स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स. नेक्स्ट टॉपिक, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. Next topic is, or next question is, explain surface tension on the basis of molecular theory. Figure shows you some adjustment. याच्यामध्ये एक कंटेनर आहे, कंटेनरमध्ये लिक्विड भरलेलं आहे, त्याच्यात 3 मॉलिक्युल्स आहेत, A, B, C. प्रत्येक मॉलिक्युलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मी सगळं काही आता वाचत नाही, सगळं पटापट मराठीतून सांगून देतो. मॉलिक्यूल A completely lies in liquid. मॉलिक्यूल B हा सुद्धा लिक्विडच्या मध्येच आहे. मॉलिक्यूल C मात्र सरफेसवर आहे लिक्विडच्या. ओके. सो मॉलिक्यूल A वर काय होतं आहे की त्याच्या अवतीभोवती जो स्पियर तयार झाला आहे त्याला आपण स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणतो. ओके. तर मॉलिक्यूल Aच्या आजूबाजूला काय आहे? सगळे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत. ओके. वॉटर मॉलिक्यूल्स आहे. मॉलिक्यूल A सुद्धा वॉटर मॉलिक्यूल आहे. मग त्याच्यावर येणारा जो फोर्स आहे तो सगळ्या बाजूंनी येणारा फोर्स इक्वल आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरचा नेट फोर्स किती आहे? 0 आहे. आणि कोणता फोर्स आहे? तो कोहेसिव्ह फोर्स आहे. मॉलिक्यूल B सुद्धा कुठे आहे? बऱ्यापैकी सरफेसपासून खाली आहे, पण त्याचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स आहे तो सम पार्ट इन एअर अँड मॅक्सिमम पार्ट इन वॉटर ऑर लिक्विड. त्याचा मॅक्सिमम पार्ट कुठे आहे स्पियर ऑफ इन्फ्लुअन्सचा? तर लिक्विडमध्ये आहे. त्यामुळे काय होतं आहे की त्याच्यावर 2 फोर्सेस अप्लाय होत आहेत मॉलिक्यूल बीवर. एअरकडनं पण फोर्स येतो आहे आणि वॉटरकडून किंवा लिक्विडकडनं पण त्याच्यावर फोर्स येतो आहे. तर एअरकडून येणारा फोर्स अपवर्ड फोर्स, दॅट इज ॲडिसिव्ह फोर्स, आणि लिक्विडकडून येणारा जो फोर्स आहे दॅट इज डाऊनवर्ड फोर्स विच इज कोहेसिव्ह फोर्स. कारण बी हा कोण आहे? स्वतः लिक्विडचा मॉलिक्यूल आहे. त्याच्यामुळे लिक्विडवर जो फोर्स लावतील तो कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे आणि एअरकडून येणारा फोर्स ॲडिसिव्ह फोर्स आहे तो त्याच्यापेक्षा कमी आहे. सो मॅक्सिमम फोर्स इज फ्रॉम द लिक्विड. देन अबाउट मॉलिक्यूल सी कुठे आहे? तर याचा हाफ पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स एअरमध्ये आहे आणि हाफ पार्ट इन लिक्विड. सो इफ वी कम्पेअर एअरचे जेवढे मॉलिक्यूल्स त्याच्या हाफ स्पियर ऑफ इन्फ्लुअन्सला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यापेक्षा मॅक्सिमम वॉटर मॉलिक्यूल्स किंवा लिक्विड मॉलिक्यूल्स त्याला खालून कोहेसिव्ह फोर्स त्याच्यावर अप्लाय करत आहेत. सो हिअर विच फोर्स इज स्ट्रॉंगर? हिअर अगेन कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर. इन ऑल केसेस
we seen that cohesive force is stronger, okay, as compared to air force, that is adhesive force. So from this consideration, above consideration shows that every molecule of the liquid situated at the surface or just inside the surface is acted upon by a resultant cohesive force acting inward. मॉलिक्यूल बी आणि मॉलिक्यूल सी साठी जर आपण नीट बघितलं तर मॉलिक्यूल बीला सुद्धा कुठे ताणण्यात आलं, इनसाइड द लिक्विड, आणि मॉलिक्यूल सीला सुद्धा कुठे ताणण्यात आलं, इनसाइड द लिक्विड. दिस फोर्स ॲक्ट्स ऑन ऑल द मॉलिक्यूल सिच्युएटेड इन द सरफेस लेअर ऑफ अ थिकनेस ऑफ इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. मग काय होतं की या सरफेसपासून मॉलिक्युलर रेंजची जेवढं अंतर असणार आहे, मॉलिक्युलर रेंजचं जेवढं अंतर असणार आहे एवढ्या अंतरापर्यंत जी एक प्रकारची फिल्म बनेल, एवढ्या सगळ्यांवर इनवर्ड फोर्स ॲक्ट होत असतो. ओके. To increase the surface area, if the molecules are brought to the surface from the liquid, the work is done against the resultant downward force. मग होतं काय की सगळ्यांना जर इनवर्ड फोर्स आतमध्ये ओढतो आहे, सरफेसवरच्या किंवा सरफेसपासून थोडेशा खाली असलेल्या मॉलिक्युल्सला आतमध्ये ताणलं जातं आहे, इनवर्ड फोर्स त्यांच्यावर ॲक्ट होतो आहे. मग जर मॉलिक्यूल खाली जायला सुरुवात झाली तर मग सरफेस एरिया टिकून राहण्यासाठी खालून परत काही मॉलिक्युल्स वर येतील, आणि फोर्स मात्र खाली लोटतो आहे आणि लिक्विडचे मॉलिक्युल्स कुठे येण्याचा प्रयत्न करतायत, वर येण्याचा प्रयत्न करतायत. ओके. रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्सच्या अगेन्स्ट इथे काय होतं आहे, वर्क होतं आहे. ओके. कारण ते खालून वर येत आहे आणि फोर्सच्या अगेन्स्ट त्यांचं वर्क होताना आपल्याला दिसतं आहे. दिस वर्क डन इन्क्रीज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल ॲट द सरफेस. मग वर जे येऊ शकले, वर जे मॉलिक्यूल खालून वर येऊ शकले त्यांची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला वाढताना दिसते. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. काय होतं आहे, सगळे मॉलिक्युल्स कुठे ताणले जात आहेत, इनवर्ड मधल्या साईडला ताणले जात आहेत, आणि मधल्या साईडला जर सगळेच मॉलिक्यूल जायला लागले तर मग सरफेस एरिया कसं काय टिकणार. सरफेस एरिया तर आपल्याला प्लेन दिसतो नेहमी. मग काय करायचं अशा वेळेस, काय होतं आहे की फोर्स त्यांना खाली लोटतो आहे, पण काही मॉलिक्युल्स काय करत आहेत की या फोर्सच्या अगेन्स्ट ते वर येत आहेत सरफेस एरिया प्लेन ठेवण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी. आणि मग ते वर आले, त्यांना जे मॉलिक्युल्स वर आले त्यांची स्वतःची पोटेन्शियल एनर्जी याच्यातून काय झालेली आहे, हाय झालेली आहे. द लिक्विड हॅज अ टेंडन्सी टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इट ट्राईज टू रिड्यूस द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द फ्री सरफेस सो दॅट इट्स सरफेस एरिया इज मिनिमम. अगेन काय झालं की वर आलेले जे मॉलिक्युल्स होते त्यांची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय झालेली दिसते, वाढलेली असते, पण लिक्विडला स्वतःला मात्र काय टेंडन्सी आहे की मिनिमम करायची. परत त्या एनर्जीला मिनिमम करण्यासाठी ते परत काही मॉलिक्युल्सला कुठे पाठवतील, खाली पाठवतील. ओके. सो दॅट मग त्याच्यामुळे काय होईल, ही ॲक्शन कंटिन्युअसली सुरू आहे की सरफेस एरिया कमी पण केला जातो, सरफेस एरिया वाढवला पण जातो. हे एका लिमिटेशनमध्ये कंटिन्युअसली ही प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे काय होतं आहे, दिस लिक्विड सरफेस बिहेव्स अ स्ट्रेच इलॅस्टिक मेम्ब्रेन. कंटिन्युअसली त्याला काय फील होतं आहे की हा जो सरफेस आहे हा एक सारखा ताणला गेलेला आहे. तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये जेव्हा पाणी भरलेलं बघतात तर या पाण्याला तुम्हाला कधी अशी कापडासारखी गुळी वगैरे पडलेली दिसते का? कापडाला जशी आपल्याला श्रिंक झालेला दिसतो, कापड आपल्याला असा गोळा झालेला दिसतो, तसं लिक्विड सरफेस कधी गोळा झालेला पाहिला आहे का कोणी? कधीच नाही. तर लिक्विडचा जो सरफेस आहे तो काय एक प्रकारचा स्ट्रेच मेम्ब्रेन आहे, तो ताणला गेलेला मेम्ब्रेन आहे. ओके. दिस बिहेवियर ऑफ अ लिक्विड सरफेस गिव्स द प्रॉपर्टी ऑफ सरफेस टेन्शन. मग जर तो ताणला गेला आहे, ताणला गेले म्हणजे ताण आहे, सरफेसवर ताण आहे, म्हणजेच काय, सरफेसवर टेन्शन आहे. दस सरफेस टेन्शन इज अ फेनॉमेनॉन ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ अ लिक्विड. मग सरफेस टेन्शन कशामुळे घडतो, सरफेस टेन्शन इज अ फेनॉमेनॉन ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स. येस, हा फोर्स कोणामुळे घडतो, कोहेसिव्ह फोर्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ अ लिक्विड. लिक्विडचेच मॉलिक्यूल सरफेसला काय करतात, सरफेस टेन्शन अप्लाय करतात किंवा बहाल करतात. ओके. डिफाईन सरफेस टेन्शन, इट्स SI unit and CGS units. That is our last topic in this lecture. So surface tension is defined as the tangential force per unit length at a right angle on the either sides of the imaginary line on the free surface of a liquid. तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन अगदी सिम्पल आहे, फोर्स पर युनिट लेंथ असं जरी म्हटलं तरी चालणार आहे.
पण हा फोर्स कसा अप्लाय होतो आणि कोणावर अप्लाय होतो? तर इमॅजिन करा, एका ग्लासात तुम्ही पाणी भरलं आहे, ओके. ग्लासाच्या सरफेसला तुम्ही बघतायत, तर त्या सरफेसवर तुम्ही काय एक लाईन ड्रॉ केली, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. तर या लाईनला टँजेन्शियल असा जो फोर्स असेल, ओके, टँजेन्शियल जो फोर्स असेल, ओके, त्या लेंथवर अप्लाय झालेला, त्याला तुम्ही म्हणणार फोर्स पर युनिट लेंथ, ओके. आणि हा फोर्स दोन्ही साईडनं असणार आहे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय लक्षात येतं आहे, मग जी मध्ये दाखवली जाते ती एक रेषा आहे, आणि हे जे बाण आहेत, ओके, हे बाण कोणाची डायरेक्शन दाखवत आहेत दोन्ही साईडने? तर फोर्सची डायरेक्शन दाखवत आहेत. सो फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन, ओके. लेट एफ बी द फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन इमॅजिनरी लाईन ऑफ लेंथ एल drawn on the free liquid surface, then the surface tension is defined as force per unit length. So T is equal to F upon L. सरफेस टेन्शन कशाने दाखवला जातो? टीने दाखवला जातो. तर युनिट काय येणार? न्यूटन पर मीटर. सो एफचं युनिट न्यूटन आणि एलचं युनिट मीटर. सी जी एस युनिट येणार डाईन पर सेंटीमीटर. ओके, थँक्यू.